लाला मेरे माँ के कंगन वापस दे. सुहाग रात्रीच्या दिवशी बायको नवऱ्याला प्रेमाने बोलते. बायको, अहो लवकर करा ना. नवरा, तुला काय घाई आहे, अजून पूर्ण रात्र आहे. बायको, अहो मला वाटलं बाकी कस्टमर वाट बघत आहे. एकदा बंड्या बायकोच्या रोजच्या भांडणाला कंटाळून रविवारी डॉक्टरकडे येतो आणि सांगतो, बंड्या, डॉक्टर साहेब, माझी बायको माझं ऐकत नाही. कायम किटकिट करत असते, सारखी भांडते. तुम्ही तिला शांत करू शकाल का? तुमच्याकडे काही औषध असेल तर मला नक्की द्या. डॉक्टर बंड्याला, अरे बंड्या, हे कारण एवढं सोपं असतं तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो असतो का? एकदा एक भिकारी एका घराहून जात होता. त्याने घराच्या बाहेर उभा राहून आवाज दिला, भिकारी साहेब, पोळी भाजी मिळणार का? लगेच घरातून मालकाचा आवाज आला, मालक, अरे मालकीन बाई घरी नाही आहे. भिकारी, अहो साहेब, मी पोळी भाजी मागितली कीच नाही. ती तर मी आधीच ॲडव्हान्समध्ये घेऊन ठेवले. पोळी भाजी तू पण देऊ शकतो. एक टकला माणूस बायको बरोबर दवाखान्यात गेला. बायको, नवऱ्याला केस लावायचे आहेत. डॉक्टर, बाई, केस लावण्याचा खर्च 2 लाख रुपये येईल. बाई एकदम हसायला लागली. बाई, अहो डॉक्टर, राहू द्या. अहो त्यापेक्षा मला 2 लाखाचा हार घेऊन द्या. मी राहीन टकल्या नवऱ्याबरोबर. नवरा बेशुद्ध. एकदा बंड्या बायकोच्या रोजच्या भांडणाला कंटाळून रविवारी डॉक्टरकडे येतो आणि सांगतो, बंड्या, डॉक्टर साहेब, माझी बायको माझं ऐकत नाही. कायम किटकिट करत असते, सारखी भांडते. तुम्ही तिला शांत करू शकाल का? तुमच्याकडे काही औषध असेल तर मला नक्की द्या. डॉक्टर बंड्याला, अरे बंड्या, हे कारण एवढं सोपं असतं तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो असतो.